हाय, हॅलो, नमस्कार. तर गेले खूप दिवस झाले पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडतच आहे. एकही दिवस असा खाली जात नाही की ज्या दिवशी पाऊस पडत नाही. पण हिरवळ मात्र खूप सुंदर झाली आहे सगळीकडे. सकाळच्या नाश्त्यामध्ये सिंपल असा खिचडी भात आणि सोबत चटणी बनवलेली होती. रामला आज ब्रेकफास्टमध्ये मी नाचणी सत्वच बनवलं होतं, कारण सकाळची कामं आवरताना खूप जास्त उशीर झाले. रामच्या खाण्यामध्ये जेवढा माझा वेळ जातो तेवढा माझा वेळ कोणत्याच कामामध्ये जात नाही. आता इथे रामचं खाऊन झाल्यानंतर रामला ब्रश करणार आणि नेहमी मी असंच करते, जेव्हा आमचा ब्रेकफास्ट आवरतो त्यावेळेसच त्याचा ब्रश करून घेते. त्याचा ब्रश वगैरे झाल्यानंतर त्याला अंघोळ वगैरे घालून आता इथे फ्रेश केलेला आहे. रामने आणि मी मिळून देवपूजा देखील केली. तर आता मी निघाले होते क्लाससाठी. जेव्हा पण मी क्लाससाठी निघते तेव्हा राम खूप जास्त उदास होतो, पण आता फक्त 10 ते 12 दिवस उरलेले आहेत, मग नंतर माझा क्लास देखील संपल. त्याला थोडंसं पॅम्पर केल्यानंतर मी माझ्या क्लाससाठी जाते. क्लासवरून आल्यानंतर दुपारचं जेवण आणि त्यानंतर रामबरोबर थोडासा टाइम स्पेंड करते आणि त्यानंतर माझं जे काही स्टिचिंगचं काम असेल ते आवरून घेते. तर आजच्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी आज एक चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मोठा व्हिडिओ पाहायला